नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून जर बघितलं तर खूप विद्यार्थी वाट बघत होते की प्रतीक्षा यादी कधीपर्यंत लागणार आहे. तर बघा प्रतीक्षा यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. याच्याबद्दल एक नवीन प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे, ते आपण जाणून घेऊया. त्यामध्ये काय काय देण्यात आलेलं आहे आणि कोणत्या पदाला कोणत्या दिवशी तुम्हाला कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात आलेलं आहे. त्यासोबतच बघा कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे जी तुम्हाला लागणार आहे कागदपत्र पडताळणीकरिता, याच्याबद्दल पण मी सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की महिला व बाल विकास आयुक्तालय यांच्याकडून जर बघितलं नवीन प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधीनस्थ आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित गट क व गट ड या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्याकरिता पात्र उमेदवारांच्या संगणक आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा, जी की बघा दिनांक 10/2, 13/2 आणि 17/2 2025 या कालावधीत विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या. आता त्याच खाली जर बघितलं तर बघा, उक्त नमूद ऑनलाईन लेखी परीक्षेचा पदनिहाय संवर्गनिहाय निकाल, जो की बघा या संकेतस्थळावर दिनांक 2/6/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, जे की मी तुम्हाला माझ्या टेलिग्राममध्ये दिलेला होताच. त्याच खाली जर बघितलं तर बघा, तुम्हाला इथं पदाचे नाव देण्यात आलेले आहे: परिवीक्षा अधिकारी, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, संरक्षण अधिकारी कनिष्ठ, कनिष्ठ काळजी वाहक या संवर्गाची तात्पुरती प्रतीक्षा यादी या प्रसिद्धी पत्रकासह प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या प्रतीक्षा यादींवर आक्षेप असल्यास संबंधित उमेदवारांनी ते या प्रसिद्धी पत्रकांच्या दिनांकांपासून 7 दिवसात आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे 28 राणीचा बाग व्हीआयपी सर्किट हाऊस शेजारी बार्टी कार्यालय परिसर पुणे 411-001 या पत्त्यावर लेखी स्वरूपात आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावीत. बघा, ज्या उमेदवारांना जर बघितलं तर तात्पुरत्या प्रतीक्षा यादीवर काही आक्षेप असेल तर अशा उमेदवारांनी जर बघितलं तर जे प्रसिद्धी पत्रक जे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्या दिनांकापासून तुम्हाला जर काही आक्षेप नोंदवायचा असेल तर तुम्हाला इथं जे ॲड्रेस देण्यात आलेला आहे त्यावर तुम्ही लेखी स्वरूपात जे तुम्ही आक्षेप नोंदवू शकता आणि विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले आक्षेप जे तुमचे विचारात घेतले जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बघा, तात्पुरती प्रतीक्षा यादीमध्ये समावेश करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांची कागदपत्र पडताळणी खालील वेळापत्रकानुसार करण्यात येणार आहे, जे की बघा तुम्हाला इथं संवर्गाचे नाव, कागदपत्र पडताळणीचा दिनांक व वेळ आणि शहरामध्ये काय काय देण्यात आलेलं आहे. तर बघा, सर्वात अगोदर जर बघितलं आपण संरक्षण अधिकारी कनिष्ठ, जे की बघा दिनांक 28/10/2025 सकाळी 11 वाजता प्रतीक्षा यादींमधील खुला व इतर मागास वर्ग प्रवर्गातील सर्व उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी जर बघितलं तर बघा, संरक्षण अधिकारी कनिष्ठ 29/10/2025 सकाळी 11 वाजता प्रतीक्षा यादीमधील उर्वरित सर्व उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे. परीक्षा अधिकाऱ्यासाठी जर बघितलं 30/10/2025 सकाळी 11 वाजता खुला व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे. परीक्षा अधिकारी 31/10/2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रतीक्षा यादीमधील उर्वरित सर्व उमेदवार कनिष्ठ काळजी वाहकसाठी जर बघितलं तर 3/11/2025 रोजी सकाळी 11 वाजता बोलवण्यात आलेला आहे. वरिष्ठ लिपिक गट क साठी जर बघितलं तर 4/11/2025 सकाळी 11 वाजता प्रतीक्षा यादीमधील खुला व इतर मागास वर्ग प्रवर्गातील सर्व उमेदवार. वरिष्ठ लिपिक गट क साठी जर बघितलं तर 6/11/2025 सकाळी 11 वाजता प्रतीक्षा यादीमधील उर्वरित सर्व उमेदवार. असं जे आहे तुम्हाला यामध्ये जर बघितलं वेळापत्रक जे आहे तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. आता बघा, कागदपत्र पडताळणीचे स्थळ जर बघितले आपण तर महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्था पुणे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक समाज कल्याण आयुक्तालय आवार 3 चर्च रोड आगरकर नगर लँडमार्क पोलीस आयुक्त कार्यालय शेजारी पुणे 411-001 या पत्त्यावरती जर बघितलं तर कागदपत्र पडताळणी करिता तुम्हाला जावं लागणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा, शारीरिक पडताळणी कोण्या पदांची होणार आहे. वरिष्ठ काळजी वाहक व कनिष्ठ काळजी वाहक या पदाची कागदपत्र पडताळणी दिनांक 17/9/2025 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. सदर दोन्ही पदांकरिता निवड व प्रतीक्षा यादींमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व पुरुष उमेदवारांची शारीरिक पडताळणी 3/11/2025 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानुसार नमूद दोन्ही संवर्गाच्या अंतरिम व निवड व प्रतीक्षा यादींमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व पुरुष उमेदवारांनी उक्त नमूद ठिकाणी उपस्थित राहावे. बघा, जे की तुम्हाला इथं 2 पदे देण्यात आलेली आहे: वरिष्ठ काळजी वाहक आणि कनिष्ठ काळजी वाहक. या पदाची जर बघितली कागदपत्र पडताळणी 17/9/2025 या रोजी आयोजित करण्यात आलेली होती. आता बघा, याची जी शारीरिक पडताळणी आहे ती दिनांक 3/11/2025 या रोजी घेण्यात येणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्याच खाली जर बघितलं जे महत्वाचे पॉईंट यामध्ये देण्यात आलेले ते आपण वाचून घेऊया. आणि जी सविस्तर पीडीएफ आहे तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती मिळून जाणार आहे. जो कोणी विद्यार्थी अजूनपर्यंत टेलिग्रामला जॉईन झालेला नसेल तर बघा, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता. आता बघा, कागदपत्र पडताळणीच्या ठिकाणी उमेदवारांशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
बघा, कागदपत्र पडताळणीकरिता तुम्हाला स्वतः हजर राहायचं आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे, नियुक्तीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाही. यामध्ये इथं क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा, तात्पुरत्या निवड यादीत समावेश करण्यात आलेल्या उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीबाबत अपलोड केलेल्या कागदपत्रासह सर्व मूळ कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं तर बघा, 9 नंबरचा पॉईंट आहे, तात्पुरत्या निवड व प्रतीक्षा यादींमध्ये भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर बदल, सुधारणा करण्याचे सर्व अधिकार आयुक्त महिला व बाल कल्याण विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी राखून ठेवलेले आहेत. त्यामुळे अंतरिम निवड व प्रतीक्षा यादींमध्ये समावेश झाला, कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली, याचा अर्थ संबंधित उमेदवार त्या पदावर नियुक्तीस पात्र झाला असे गृहीत धरण्यात येणार नाही, अशी सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. यामध्ये ही जी माहिती आहे क्लिअरली तर सांगण्यात आलेली आहे. तात्पुरत्या निवड व प्रतीक्षा यादींमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांची जाहिरातीमध्ये नमूद अटी व शर्तीनुसार समांतर आरक्षणाबाबत केलेल्या दाव्याबाबतची सक्षम प्राधिकाऱ्यांकडून सविस्तर पडताळणी झाल्यानंतरच संबंधित उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अंतरिम निर्णय घेण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. बघा, यामध्ये क्लिअरली इथं सांगण्यात आलेलं आहे की समांतर आरक्षणाबाबत केलेल्या दाव्याबाबतची सक्षम प्राधिकाऱ्यांकडून सविस्तर पडताळणी झाल्यानंतरच जी तुमची नियुक्ती आहे ती अंतिम ठरवण्यात येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, उमेदवारांनी त्यांचे ऑनलाईन अर्जात नमूद व अपलोड केल्यानुसार खालील क्रमवार सर्व मूळ कागदपत्रे व सदर सर्व कागदपत्रांची 2 साक्षांकित छायांकित प्रत कागदपत्र पडताळणीच्या वेळी सोबत आणावी लागणार आहे. आता बघा, कोणकोणचे कागदपत्र आहेत तर बघा, इथं कागदपत्रांचा तपशील तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे, जो की तुम्ही इथं बघू शकता. शासकीय ओळखपत्र म्हणजेच की बघा, आधार, वाहन परवाना, पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदार, बँक पासबुक, महाविद्यालयाचे ओळखपत्र यापैकी जर बघितलं तुम्हाला एक सोबत न्यायचे आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच की डोमिसाइल तुम्हाला लागणार आहे. दिनांक 3/11/2024 रोजी वयाची व जन्म दिनांकाची खात्री करण्याबाबतसाठी सादर केलेला पुरावा तुम्हाला लागणार आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, जे की मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती दिलेलं आहे, त्यावरून तुम्ही बघून घेसाल. जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि सन 2024-25 या वित्तीय वर्षातील उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचा सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, जे की बघा, अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील उमेदवार वगळून जे काही प्रवर्ग आहे त्यांना लागणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं तर बघा, सन 2024-25 वित्तीय वर्षातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात मोडत असल्याबाबतचे प्रमाणपत्र EWS आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांसाठी लागणार आहे. जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार पदांच्या शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. समांतर आरक्षणाशी संबंधित दावा केला असल्यास त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा प्रवर्ग व त्याबाबत केंद्र शासनाच्या स्वावलंबन कार्ड किंवा SADM प्रणाली मार्फत वितरित करण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. उमेदवार अनाथ असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, MSCIT किंवा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, शासकीय सेवेचा अनुभव असल्यास, नावात बदल असल्यास त्याबाबत सादर केलेली कागदपत्र, जाहिरातीमध्ये नमूद माहितीच्या अनुषंगाने अपलोड केलेली इतर कागदपत्रे, जे की बघा, तुम्हाला टोटल जर बघितलं तर 15 डॉक्युमेंट यामध्ये देण्यात आलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता. आता बघा, याची जी ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, सोबतच तुम्हाला 2 झेरॉक्स सेट पण बनवून न्यायचे आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत यामधील जर बघितलं काही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर काढून घ्या, जेणेकरून बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टाइमला तुम्हाला कोणती अडचण यायला नको. जर बघितलं तुम्ही तर बघा, दिनांक 15/10/2025 या रोजी ही जी माहिती आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, वेटिंग लिस्ट मध्ये कोणाकोणाला सिलेक्शन झालेलं आहे ते आपण जाणून घेऊया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता, सर्वात अगदी तुम्हाला प्रोबेशन ऑफिसर ग्रुप सी या पदाबद्दल सांगण्यात आलेलं आहे. बघा, यामध्ये ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेटचं पूर्ण नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ आणि रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी, मार्क्स ऑब्टेन आणि रिमार्क याबद्दलची सविस्तर माहिती जी आहे तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. आता बघा, सर्वात आधी जर बघितलं तर ओपन वेटिंग लिस्ट याची माहिती देण्यात आलेली आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता. त्याच खाली जर बघितलं तर बघा, SC कॅटेगरीची वेटिंग लिस्ट तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. आता बघा, यामध्ये तुमचे नाव आहे की नाही तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. प्रत्येक कॅटेगरीची जी वेटिंग लिस्ट आहे ती लावण्यात आलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणि जेवढे काही तुम्हाला मी पदाचे नाव सांगितलेले आहे त्याची वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे. त्यानंतर बघितलं तर बघा, सिनियर क्लर्क याची पण तुम्हाला ओपन वेटिंग लिस्ट, SC वेटिंग लिस्ट याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता. आता ही जी सविस्तर PDF आहे मी तुम्हाला आधीच सांगितली, माझ्या टेलिग्रामवरती तुम्हाला दिसून जाणार आहे. तर बघा, अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत याबद्दल काही माहिती नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला, भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.